मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्समध्ये किंवा फॅमिली डिस्प्यूट्समध्ये पोटगी हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतामध्ये पोटगीच्या अनुषंगाने विविध कायद्यामध्ये विविध प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत. या दृष्टीनं बघायचं झालं तर भारतामध्ये पोटगीच्या संदर्भात दोन प्रकारचे कायदे आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे पर्सनल लॉज. यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट, पारसी मॅरेज ॲक्ट, ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट या पद्धतीच्या कायद्यांचा समावेश होतो. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सेक्युलर ॲक्ट्स. यामध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता, त्यानंतर डोमेस्टिक व्हायोलेन्स ॲक्ट, सिनियर सिटीजन्स ॲक्ट या पद्धतीच्या कायद्यांचा समावेश होतो. जे कायदे सेक्युलर पद्धतीला आहेत ते कायदे सर्व धर्मातील सर्वांना समान पद्धतीने लागू होतात आणि जे पर्सनल स्वरूपाचे कायदे आहेत ते फक्त त्या विशिष्ट धर्मापुरतेच लागू होतात, अन्य धर्मीयांना ते लागू होत नाहीत. या दृष्टीनं आपण पाहणार आहोत की पोटगीच्या अनुषंगानं पर्सनल कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत आणि ज्या सेक्युलर कायदे आहेत त्यामध्ये काय तरतुदी आहेत. या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा जो कायदा आहे तो म्हणजे आहे हिंदू मॅरेज ॲक्ट. हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सेक्शन 24 आणि सेक्शन 25 हे दोन सेक्शन खास करून पोटगीसाठी किंवा मेंटेनन्ससाठीचे आहेत. सेक्शन 24 हा पेंडंट लाईट मेंटेनन्ससाठीचा सेक्शन आहे. यामध्ये जेव्हा कोर्टामध्ये एखादी केस सुरू असते ती केस सुरू असण्याच्या कालावधीपुरता जो मेंटेनन्स दिला जातो तो मेंटेनन्स म्हणजे पेंडंट लाईट मेंटेनन्स. त्यानंतर सेक्शन 25मध्ये परमनंट पोटगीची तरतूद आहे. एखाद्या मॅट्रिमोनियल केसचा निकाल जेव्हा अंतिमता होतो त्यानंतर एखाद्या व्यक्तीला जी पोटगी कायमस्वरूपी दिली जाते, मग ती एक रकमी असू शकते किंवा दरमहा असू शकते, त्याचा समावेश सेक्शन 25 खाली केलेला आहे. त्यानंतरची जी तरतूद आहे ती आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्याखाली. पूर्वी ती तरतूद CRPC सेक्शन 125 खाली होती, ती आता तरतूद झालेली आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा सेक्शन 144 नुसार. यामध्ये स्त्रिया, विधवा स्त्रिया या देखील पोटगी मागू शकतात. तसेच लहान मुलं आणि डिसेबल्ड मुलंसुद्धा पोटगी मागू शकतात. त्यानंतरची एक महत्त्वाची जी तरतूद आहे ती आहे डोमेस्टिक व्हायोलन्स ॲक्ट खाली सेक्शन 20मध्ये. यानुसार ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायोलन्स झालेला आहे अशी व्यक्ती कोर्टात केस दाखल करून सेक्शन 20 खाली तात्पुरते मॉनिटरी रिलीफ क्लेम करू शकते. त्यामध्ये दर महिन्याला ती रिस्पॉन्डंटकडून काही रकमांचा ॲज अ मेंटेनन्स किंवा पोटगी म्हणून क्लेम करू शकते. त्यानंतरची आणखीन एक कायदेशीर तरतूद आहे ती आहे सिनियर सिटीजन्स ॲक्ट खाली. हा 2007 साली आलेला एक नवीन ॲक्ट आहे. या ॲक्टमध्ये सिनियर सिटीजन्स आपल्या मुलांच्याकडून किंवा नातवंडांच्याकडून देखील पोटगी मागू शकतात. तसेच आणखीन एक महत्त्वाचा कायदा आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट. स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली देखील ॲप्लिकंट जो आहे तो आपल्या रिस्पॉन्डंटकडून पोटगी मागू शकतो. स्पेशल मॅरेज ॲक्टमधल्या पोटगीच्या तरतुदी ह्या साधारणपणे हिंदू मॅरेज ॲक्ट सारख्याच आहेत. आता यानंतरचा एक महत्त्वाचा कायदा आहे हिंदू ॲडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट. या ॲक्टमध्ये सेक्शन 18 आणि 19 अशा दोन सेक्शनमध्ये मेंटेनन्सच्या दृष्टीने तरतूद केलेली आहे. सेक्शन 18 नुसार कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याकडून पोटगी मागू शकते आणि सेक्शन 19 नुसार ज्या स्त्रीचा पती मयत आहे अशी विधवा सून आपल्या सासू सासऱ्यांच्याकडून देखील पोटगी मागू शकते. आता जेव्हा पोटगी हा विषय असतो त्यावेळेला हिंदू मॅरेज ॲक्ट आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट हे दोन कायदे असे आहेत की ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही एकमेकांच्याकडून पोटगी मागू शकतात. उर्वरित कायद्यामध्ये पुरुषांना पोटगी मागण्याची तरतूद नाही आहे. डोमेस्टिक व्हायोलन्स ॲक्टमध्ये महिला पोटगी मागू शकतात. तसंच सेक्शन 144 भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा या अंतर्गत सुद्धा महिला पोटगी मागू शकतात. पुरुषांसाठी मात्र फक्त हिंदू मॅरेज ॲक्ट आणि स्पेशल मॅरेज ॲक्टमधल्याच तरतुदी आहेत. आता पोटगीची रक्कम कशी ठरवली जाते हा एक महत्त्वाचा भाग आहे. पोटगीची रक्कम ठरवत असताना जो क्लेम करणार आहे त्याचं उत्पन्न आणि ज्याच्याकडून पोटगी मागितली जाते त्याचं उत्पन्न, त्या दोघांच्यावरही असणाऱ्या जबाबदाऱ्या, त्या दोघांच्याही असणाऱ्या असेट्स, लायबिलिटीज या सगळ्याचा एकत्रित विचार करून पोटगी दिली जाते.